आनंदाची गोष्ट आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा आमदार म्हणून मी मीरा भाईंदर शहरामध्ये एक कलादालन व्हावं अशी इच्छा प्रकट केली आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेची ही जी जागा होती ती आरक्षित जागा होती. ही आरक्षित असलेली जागा नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याकडनं मी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आणि ह्या आरक्षित जागेवर मी एक कलादालनाचं एक स्ट्रक्चर जे आहे मंजूर करून घेतलं आणि आमचे नितीन कुलकर्णी जे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांच्यामध्ये मी माझी संकल्पना मांडली की या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या कलादालनाचा फायदा व्हायला पाहिजे, युवकांना सुद्धा व्हायला पाहिजे फायदा, सिनियर सिटीजन्सना फायदा व्हायला पाहिजे, त्याचबरोबर तरुणांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. जे काही साहित्य प्रेमी आहेत, त्याचबरोबर काही चित्रकार आहेत, कलाप्रेमी आहेत, त्यांना ह्या कलादालनाचा फायदा व्हायला पाहिजे. लोकांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये काही चित्र किंवा पेंटिंग्स बघण्यासाठी जावं लागतं, तसे ह्या ठिकाणी सुद्धा ह्या कलादालन लोक घेतील भाड्यानं आणि त्या ठिकाणी आपली कला पेश करतील. त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे साहेब आले, कारण निधीची कमतरता होती, फार मोठी रक्कम लागणार होती, तर 80 कोटी रुपये ह्या कलादालनासाठी मी त्यांच्याकडनं मंजूर करून घेतली. भव्य इमारत आता तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याची म्हणजे अत्याधुनिक खेळणी तर सगळ्या ठिकाणी मिळाली जातात, परंतु जी गोरगरीब मुलांना जी खेळणी आहे ती बघायला मिळत नाही, फक्त पिक्चरमध्ये कधीतरी कुठेतरी बघायला मिळतं. त्या मुलांना खेळणी इकडे बघायला मिळावी, त्यामध्ये खेळता यावं. परत आपल्याला ज्या ज्या गोष्टी नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन निर्माण होतात त्या बघायला मिळाव्या, यासाठी हे एक दालन केलं. बाळासाहेब ठाकरेंचं जुनी मुंबई, दादर किंवा सेना भवन हा परिसर एका दालनामध्ये दाखवण्यात आला. एका दालनामध्ये आम्ही विविध चित्रकार आणि त्याचबरोबर पेंटर आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण करणारे कलाकार असतात त्यांना एक स्थान दिलं. आणि दुसरं म्हणजे UPSC MPSC आणि त्याचबरोबर IRS IPS किंवा IAS बनणारे जे विद्यार्थी असतात त्यांना स्टडी सेंटर हवं असतं, ते स्टडी सेंटरसुद्धा या ठिकाणी आम्ही निर्माण केलं. आणि त्यामुळे ह्या दिवाळीला काहीतरी आमच्या विद्यार्थी किंवा आमच्या लहान मीरा भाईंदर शहरातील मुलांना काहीतरी मिळावं ह्या उद्देशानं 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत हे आम्ही निःशुल्क, म्हणजे हे तर पूर्ण निःशुल्क असणार आहे, परंतु हे निःशुल्क आम्ही दिवाळीसाठी, दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा म्हणून हे दालन खुलं करतोय. आणि त्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या काही शाळांना जर हे दालन बघायचं असेल, ह्यातल्या खेळाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यांनी नावं जर नोंदणी केली तर त्यांना निश्चितपणे या कलादालनामध्ये एंट्री फ्री मिळेल. आणि त्याचबरोबर 17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे, त्या 17 नोव्हेंबरच्या पूर्वी हे संपूर्ण कलादालन हे मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी खुलं होईल, जेणेकरून ह्या कलादालनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या वास्तूचा पुरेपूर फायदा मीरा भाईंदर शहरातील जनतेला मिळू शकेल. माझ्या दृष्टीनं आनंदाची एकच गोष्ट आहे की मी जेव्हा संकल्पना मांडली होती ती संकल्पना आता प्रत्यक्षात उतरायला आलेली आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातलं हे पहिलं कलादालन जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने निर्माण झालेलं आहे. त्यामध्ये सगळ्या साहित्यिकांना, कलाकारांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना, तरुणींना आणि सर्व काही समाजातील लोकांना ह्या कलादालनाचा पुरेपूर फायदा होईल. सर, आम्हाला एक माहिती मिळाली की नवीन जे तंत्रज्ञान जे AI असू दे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा होलोग्रामचा इथे वापर करण्यात आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं कुठलं तरी कलादालन असेल. म्हणून सांगतो की हे कलादालन बघितल्यानंतर माणूस ह्यातून बाहेर जेव्हा पडेल तो तृप्त होऊन बाहेर पडेल आणि अशा पद्धतीचं हे कलादालन आहे. आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांनी समाजासाठी केलेलं काम, त्यांची राहणीमान, त्यांचं ज्या ज्या परिसरामध्ये ते फिरत होते त्या शिवसेने शाखेचं सगळं चित्र, म्हणजे हे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचं नाव आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे कलादालन मीरा भाईंदर.